मी हरिभक्तपरायण विजय महाराज गवळी. सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या विरोधात जे षडयंत्र रचण्यात काही लोकांना असं वाटत आहे की आम्ही यशस्वी होत आहोत, पण हा त्यांचा शुद्ध गैरसमज आहे. एखादी व्हिडिओ क्लिप तयार करायची आणि ती व्हायरल करायची, युट्यूब वाल्यांना पैसे देऊन महाराजांच्या विरोधात बोलायला लावायचं, हे षडयंत्र तुम्ही करू नका. 335 अध्याय न म्हणता त्यांनी भागवतात 365 अध्याय आहेत, एवढंच फक्त म्हटलेलं आहे. आणि ही खूप मोठी अशी चूक नाहीये. आणि त्या चुकीच्या मोबदल्यात तुम्ही म्हणताय की बाकीचे 30 अध्याय काय महाराजांच्या बायकोनी लिहिलेत का? अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. तुम्ही महाराजांच्या पत्नीपर्यंत गेलात. अरे तुम्ही कुठला म्हणजे वारकरी संप्रदायाचे पाईक आहात ना? पराविया नारी माऊली समान हे कुठे लावता? तुम्ही स्वतःला खूप मोठे वारकरी समजता आणि महाराजांच्या विरोधात बोलता. चुकत नसतं का कोणी? बरं चुकलं तर मग त्याला फोन करून सांगायचं ना. जे महाराज विचारत आहेत तुम्हाला की मी चुकलो, मला तुम्ही फोनवर सांगायचं. मी तुम्हाला मोठा भाऊ समजतो, मी लहान आहे असं समजून माझं चुकतं कोणाचं नाही, चुकत कोणाचं नाही. आता मी 1000 महाराज चुकलेल्या तुमच्या पुढे व्हिडिओ टाकतो. तुम्ही त्या चुका त्यांच्या समोर असेच व्हिडिओ तयार करून जर टाकला तर समजायचं तुमच्या दम आहे. मी असे कितीतरी मोठे कीर्तनकार, हा मोठे बोलतो बरं का, जे नावालाच मोठे जे तुमच्यासाठी मोठे आहेत, अशा मोठ्या कीर्तनकारांच्या 1000 चुका, ज्या कीर्तनात जे लोक संस्कृत बोलतात, संस्कृत श्लोक म्हणतात, पांडुरंगाचा असेल, ज्ञानोबारायाचा असेल, मंगलाचरणाचा असेल किंवा मध्यंतरी एखादा संस्कृतचा पुरावा देतात, मी त्यांना चुकीचं हे चुकलेत, यांचा रस्व चुकलं, रस्व दीर्घ उदात्त अनुदात्त स्वरित पुलुत हे सगळं त्यांचं कसं चुकीचं आहे हे मी तुम्हाला टाकतो आणि त्यांची चूक तुम्हाला लक्षात आणून देतो. तुम्ही त्यांच्या विरोधात असा षडयंत्र कराल का? तुम्ही त्यांच्या विरोधात अशी पोस्ट, असा व्हिडिओ टाकाल काय? तुमच्या दम आहे का एवढा? फक्त एका माणसाला टार्गेट करायचं. त्यांचं कार्य पहा ना काय आहे ते. अरे 3-4 कोटीचं मंदिर बांधलं. अरे सगळ्या लोकांनी ज्या संतांना वंचित करून ठेवलं होतं असे चोखोबार आहे. हा चोखोबारायचं मंदिर बांधलेलं आहे त्या माणसाने. गोशाळा आहे, गाई सांभाळतो तो माणूस. तुम्ही काय करताय? त्यांच्या विरोधात बोलायचं ना. आधी त्यांच्या एवढं कार्य करा, त्यांच्या एवढे व्हा आणि नंतर त्यांच्या विरोधात बोला. तुम्हाला काही हिंमत नाही. तुम्ही जर खरंच वारकरी संप्रदायाची पाईक असाल ना तर हे सोडून द्या. हे राजकारण करू नका. आम्हालाही बोलता येतं पण आम्ही बोलत नाही. पण ही पराकाष्ठा झाली. एका माणसाच्या विरोधातलं हे षडयंत्र आता मी सहन करणार नाही. तुम्ही दादाविषयी बोलाल एवढा तुमचा अधिकार नाहीये. अरे हिजड्यांनो, तुम्हाला जर खरंच वारकरी संप्रदायाचा एवढा पुळका असेल ना, वारकरी संप्रदायाच्या विरोधात काम करतात, जे जेहादी आपल्या धर्माचं म्हणजे धर्माच्या विरोधात काम करतात, जे लोक आपल्या विरोधात काम करतात, जे वामपंथी लोक आपल्या धर्माच्या विरोधात काम करतात, हिंमत असेल तर त्यांच्याविषयी बोलून दाखवा. दम नाही तुमच्यात बोलायला. आणि दादाविषयी बोलताय, संप्रदायाचं काम करतोय तो माणूस, कुत्र्यासारखं मागा लागले त्याच्या 3-4 दिवसापासून. लाज वाटू द्या तुम्हाला. वारकरी म्हणताय ना तुम्ही, एवढी वारी करताय ना, एवढं तुम्हाला पुळका असेल ना जर संप्रदायाचा, तर एका माणसाला टार्गेट करू नका. काय चुकलं त्याचं? 365 अध्याय म्हटलं त्यांनी. हा मी सुद्धा माझी कथा चालू आहे. मी काल 365 अध्याय म्हटलं. बोलण्याच्या ओघामध्ये गेला शब्द. मग शब्द गेला, त्याचं एवढं मोठं तुम्ही भांडवल करायला लागले. तुम्हाला भांडवलच पाहिजे. आणि मी त्याला आधी सांगितलं होतं दादाला, दादा तू लाईव्ह करू नको, कारण की तुझ्या मागं 1000 कुत्रे सोडलेले आहेत भुंकण्यासाठी. तू लाईव्ह केलं तर एखादी चूक होऊ शकते, तू एडिट कर. पण त्याला असं काय माहित की एवढे कुत्रे भुंकणार आहेत म्हणून? हे चाव चाव म्याव म्याव करणारे कुत्रे तिच्या पाठीमागं सोडलेले आहेत. तुम्हाला जर हिंमत असेल ना, जे वामपंथी लोक आपल्या धर्माच्या विरोधात काम करायला लागले, जे ख्रिश्चन मशनरीज आपल्या धर्माच्या विरोधात काम करायला लागले, तुम्ही इकडे नका पाहू. हा तुम्ही तिकडे बघा. तुम्ही त्यांच्या विरोधात काम करा. जे नास्तिक आहेत त्यांना आस्तिक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे काम करायला लागले त्यांच्या विरोधात काम करायला लागले. आणि तत्सम काही लोक महाराजांच्या विरोधातच बोलतात. अरे घेऊ द्या ना पैसा. तुम्ही घ्या, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही तसे कीर्तन करा. पैसा घेतो. अरे ते तुम्हाला जुमानत पण नाही, ते तुम्हाला मानत पण नाही, किंमत पण देत नाही. त्याच्या विरोधात बोलताय ना, त्याचं काही वाकड होणार नाही. पण तुम्ही जे बोलताय ना याच्यावरून तुमची पात्रता कळते. अरे तुम्ही आपल्या संप्रदायातल्या एका मायची लेकरं आहोत आपण. आणि तुम्ही जर एखादा
भाऊ चुकला तर त्याला समजावून सांगा, फोन करा. चुकत कोण नाही, मोठे मोठे लोक चुकतात, तुम्ही त्या सगळ्यांना फोन करता का? हा, मला माहिती आहे याच्या पाठीमागे खूप षडयंत्र चालू आहे, याच्या पाठीमागे खूप मोठे लोक आहेत, पण काही फरक पडणार नाही त्या माणसाला. रुबाबात जगणारा माणूस येतो, ऐश्वर्यात जगणारा, आणि स्वतःच्या हिमतीवर तयार केलेलं वातावरण आहे त्यांनी सगळं महाराष्ट्रामध्ये. हा, हजारो फॉलोअर्स आहेत त्याचे, लाखो चाहते आहेत त्याचे. 2-3 जणांनी कुत्रे जण, अरे हत्ती चालत असताना कुत्रे भुंकणार, भुंका, काही हरकत नाही, काही फरक पडत नाही, पण आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हा, अर्ध्या रात्री त्यांनी हाक देऊ दे आम्हाला, आम्ही त्याच्या सोबत आहोत. तुम्हाला जर कारवाईच करायची असेल, बोलायचंच असेल विरोधात, तर जे संप्रदायाचा अपप्रचार करतात त्यांच्या विरोधात बोला ना. पैसा कोण कमवत नाही? मोठे मोठे लोक असेच मठ बांधलेत का? असेच श्रीमंत झालेत का? असेच फ्लाईटनं फिरतात का? तुम्ही त्याच्या विरोधात काही बोलत नाही. जे पैसे अरे जे पाकिटाला हात लावत नाहीत, पण लोक पाकिटं देतात त्यांना. हा, त्यांच्या विरोधात बोलायला शिका कधीतरी. असा दुजाभाव करू नका, एका माणसाला टार्गेट करू नका. तुमचा जो बोलण्याचा टोन आहे ना, तो टोन मी पाहिला, मग आम्ही 1-2 व्हिडिओ पाहिले, आणि तुम्ही महाराजांच्या पत्नीपर्यंत पोहोचलात. लाज वाटू द्या तुम्हाला. तुमच्या बायकोनं लिहिलेत का उरलेले 30 अध्याय? काय वाटतं तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? आहे महाराजांना बोला, काय महाराजांना सांगा, समजावून सांगा, बोला, बसा, एखादी शास्त्रार्थ करा त्याच्यासोबत, नाही तर मी आहे माझ्यासोबत शास्त्रार्थ करा. काय चूक आहे, काय खोटं आहे? चूक तर बोलण्याच्या उगाच माणूस बोलून जातो, नंतर त्याच्या चूक लक्षात येते. तुम्ही चुकीला एवढी मोठी सजा देताय, षडयंत्र करताय, सरळ सरळ उघड आहे. हा, असं बोलू नका. ज्ञानोबारायाचे आपण साधक आहोत, साधकासारखं राहा, बाधक पडू नका. माऊली सर्वांना पाहत असतील, एक वेळ सर्वांचं येणार आहे. हा, जे बहिरंग, जे लोक षडयंत्र करणार आहेत, माऊली त्यांना बरोबर उघड पाडणार आहे. माऊलीची लेकरं आहोत आपण, संप्रदायाची आपल्यावर खूप मोठी धुरा आहे, आपल्याला खूप मोठं काम करायचंय संप्रदायाचं. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या पाठीमागं त्यांनी आपल्यावर ही जबाबदारी दिलेली खांद्यावर, तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. हे असं काही भलतं सलतं बोलू नका, कोणाविषयी एका माणसाला टार्गेट करू नका. तुम्ही मग त्याला टार्गेट करताय ना, मग माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाचं कीर्तन ऐका, आणि मी तुम्हाला हजारो असे व्हिडिओ टाकतो की ज्याचं चुकतंय, त्या प्रत्येक चुकणाऱ्या श्लोकात चुकणाऱ्या, ज्याचं ह्रस्व दीर्घ चुकतोय, ज्याचं प्रकार म्हणजे काहीच व्यवस्थित नाहीये, अशा माणसाच्या विरोधात तुम्ही बोला. मग समजतो तुम्ही खरी ज्ञानोबाराची निष्ठावंत आहात आणि वारी करणारी वारकरी आहात. रामकृष्ण हरी.